बस स्टँड परिसरात चोरी करणारी महिला रिसोड पोलिसांच्या जाळ्यात. रिसोड पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे चोरी प्रकरणातील तब्बल 6,12,800 रुपयांचा मुद्देमाल महिला आरोपीकडून जप्त करण्यात यश आलं. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वाढता वचक पुन्हा अधोरेखित झाला आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये रोख रक्कम व इतर साहित्यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी सुनंदा बळीराम धांडे, वय वर्ष 59, राहणार कमलानगर, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे या त्यांच्या रिसोड येथील नातेवाईक नामे प्रकाश पंढरी मोरे यांच्याकडे आल्या होत्या. दिनांक 20 रोजी परत गावी ठाणे जिल्ह्यात जाण्यासाठी बस स्टँड रिसोड येथे 12 वाजता आल्या असता व काही वेळातच त्यांनी त्यांची पर्स उघडी दिसली. त्यांनी पर्स तपासून पाहिली. सोन्याची एक पोत, 2 कर्णफुलं, 1 अंगठी, 2800 तसेच मोबाईल असा एकूण 6,12,800 रुपयाचा माल दिसला नाही. रिसोड पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी एक पथक बस स्टँड परिसरात सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यास पाठवलं. शेनगाव ते खिल्लार जाणाऱ्या एका वाहनामध्ये संबंधित आरोपी महिला सापडली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर नागरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत राजगुरू, पोलीस कॉन्स्टेबल विनोद घनवट, पोलीस कॉन्स्टेबल रवी अडागळे, हेमंत सरकटे, निवोद मस्के, परमेश्वर भोणे, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल वृषाली ढगे, सुषमा गायकवाड, पोलीस स्टेशन रिसोड तसेच पोलीस कॉन्स्टेबल किशोर इंगोले, पोलीस स्टेशन सायबर वाशिम यांनी केली आहे. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे, रिसोड. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.